कधी पोळी भाजी खायला कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तेव्हा बनवा हा खूप असा चवीला चविष्ट असा नाश्ता. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण असा छान असा नाश्ता बनवणार आहोत की जो आपल्या कचोरी व समोश्यालासुद्धा मागे सोडेल. तर इथे बघा गव्हाची कणिक घेत आहे. इथे आपल्याला 3 प्लेट अशी गव्हाची कणिक लागणार आहे. कधी कधी काय होतं की बिलकुलच पोळी भाजी खावंसं वाटत नाही, तेव्हा आपण हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो. हा नाश्ता कणकीपासून बनवत आहे, त्याच्यामुळे खूप असा हेल्दी आहे. आता इथे बघा मी कणिक घेऊन घेतलेली आहे. कणिक घेतल्यानंतर आता आपल्याला या कणकीमध्ये थोडेफार मसाले घालायचे आहे. इथे आपल्याला अर्धा चम्मच मीठ लागणार आहे, तसंच अर्धा चम्मच तिखट लागणार आहे, तसेच अर्धा चम्मच हळद, तीळ लागणार आहे. तीळ इथे आपण 2 चम्मच वापरणार आहोत की तिळामुळे हा जो पदार्थ आहे तो खूप छान आणि चवचवीत होईल. तसंच अर्धा चम्मच तेल इथे गरम करून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपण जे याच्यामध्ये तेल घातलेलं आहे ते तेल पूर्ण कणकेला लागेल. आता छान असं चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जशी आपण कणिक पोळीसाठी करतो तेवढी सैल नाही, पण थोडंसं कसं जाडसर बनवायचं आहे. एकदम सैलही नाही व एकदम घट्टही नाही, मध्यम असा आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी इथे रेस्टला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या कणकेचा गोळा तयार आहे. आता काही मसाले घ्यायचे आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी हळद, तिखट, मीठ घेतलेलं आहे. तसंच कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरं आहे, धने आहे, मोहरी आहे, तसेच 3 आलू घेतलेले आहे. आता आपल्याला एक कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे. नंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे, धने घालायचे आहे, तसंच जिरं घालायचं आहे आणि ते छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. जिरं, मोहरी व धने तडतडले की याच्यामध्ये लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे थोडीफार आणि घालायचा आहे कढीपत्ता. आता हे सगळं घातलं की याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये याला होऊ द्यायचं. नंतर आपण हळद, तिखट, मीठ जे मसाले घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि तेव्हाच आपल्याला अशा प्रकारे हा पदार्थ नक्कीच करू शकतो. आता जे आपण आलू घेतलेले होते ते आलू छान असे मॅश करायचे आहे व ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. नंतर याला एकजीव असं परतून झाकण ठेवून याला वाफ येऊ द्यायची आहे. मी या चॅनलवरती नवनवीनच व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा इथे आपली आलूची चटणी तयार आहे. तसंच आपण जे कणकेचा गोळा करून घेतलेला होता तो सुद्धा छान असा मुरलेला आहे. आता आपल्याला याची अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पारी करायची व त्याच्यामध्ये अशा प्रकारे सारण घालायचं. सारण घातल्यानंतर याला अशा प्रकारे दुमडून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता आपण दुसरासुद्धा एक गोळा घ्यायचा, त्याची पारी करायची आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण हे सारण घालून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. याला आपण लाटून याचे आलूचे पराठेसुद्धा बनवू शकतो, पण आज आपण आलूचे पराठे नाही तर वेगळं काहीतरी बनवणार आहोत. म्हणून आपण अशा प्रकारे गोल गोल करून त्याला असे दुमडून दाबून घेऊन त्याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पूर्ण जे सारण आहे त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. आज आपण पोळी भाजीऐवजी असा खुसखुशीत नाश्ता बनवत आहोत, जो नाश्ता खूपच असा खुसखुशीत होतो, तसाच चवीला चविष्ट होतो. बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो आणि पोळी भाजी बिलकुलच करावीशी वाटत नाही, खावीशी वाटत नाही, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तेव्हा न तळता, न जास्त तेल वापरता आणि खूप असा हेल्दी असा हा नाश्ता आज आपण बनवणार आहोत. आता इथे बघू शकता आपले इथे पूर्ण गोळे बनून तयार झालेले आहे. आता आपण एका गॅसवर कढई ठेवून घेऊया. गॅसवर कढई ठेवली की आपल्याला कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे. कढई गरम झाली की नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. बघू शकता किती कमी असं मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. एकदम जास्त तेल आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही, म्हणजेच आपला जो नाश्ता आहे तो जास्त तेलकटसुद्धा होणार नाही. आपल्याला बाहेरचं काहीतरी खावंसं वाटतं, कचोरी आपण मागवतो, समोसा मागवतो, सांबारवडी मागवतो, अनेक पदार्थ आणतो, पण ते खूप तेलकट असतात किंवा तेलकट असल्यामुळे ते खावेसे वाटत नाही. पण अशा प्रकारे आजचा जो पदार्थ आहे तो न तळता आणि जास्त तेल न वापरता आपण बनवणार आहोत. तो पदार्थ खूप असा चवीला चविष्ट बनणार आहे. आता कढईमध्ये एकसारखे असे एकावर एक लावून अशा प्रकारे हे सगळा नाश्ता आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण
अशा प्रकारे नाश्ता लावून झाला की याच्यावर आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. आणखी थोडं तेल टाकायचं, जेणेकरून पूर्ण जे नाश्ता आहे त्याला हे तेल लागलं गेलं पाहिजे. आणि नंतर याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला एका साईडनं हा नाश्ता होऊ द्यायचा आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी वाफ दाटलेली आहे. आणि आता आपण हा जो नाश्ता आहे तो पूर्ण परतून घेऊया. आपल्याला रोजच काहीतरी वेगळं करवण्याची इच्छा होते किंवा आपण वेगळं काहीतरी करत असतो. त्याच्यामध्ये आज तुम्ही हा सुद्धा नाश्ता ॲड करा. आता आपल्याला पूर्ण परतून घेतल्यानंतर याच्यावर आणखी एक झाकण ठेवायचं आहे. आणखी 15 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हा नाश्ता होऊ द्यायचा आहे. मी या चॅनलवरती छान छान असे रेसिपी घेऊन येते. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तसेच एक कमेंट करा आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमची एक लाईक, तुमची एक कमेंट मला खूप अशी दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असते. म्हणून प्लीज लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आज आपण पोळी भाजीऐवजी हा जो पदार्थ बनवला आहे किंवा हा नाश्ता बनवला आहे, याला तुम्ही कोणतं नाव द्याल मला कमेंट करून कळवा विसरू नका. आणखी 10 मिनिट पूर्ण झालेले आहे आणि बघू शकता इकडे आपला नाश्ता तयार झालेला आहे. मंद आचेवर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मला 20 मिनिटं पूर्ण लागलेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया हा नाश्ता. या नाश्त्याला मी आलू रोडगे असं नाव दिलं आहे. तुम्ही कोणतं नाव द्याल ते कमेंट करून कळवायला विसरू नका. आता एका प्लेटमध्ये आपण हा नाश्ता काढून घेतलेला आहे. छान अशी हिरवी मिरची व लिंबूसोबत सर्व करूया असा आपला नाश्ता. हा नाश्ता पोळी भाजीऐवजी आपण कधीही बनवून आपल्या घरी खाऊ शकतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. इथे बघा, मी आता तुम्हाला याला कापून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, गरम गरम असा आपला नाश्ता तयार आहे. मी जेव्हा हा नाश्ता खाऊन पाहिला तर चवीला खूपच असा चविष्ट झालेला आहे. आपल्या इथे रोडगे आपण आवर्जून करत असतो, त्याच प्रकारचे असे हे रोडगे एकदा नक्की करा. धन्यवाद.